अकोला शहरात डासांच्या उपद्रवामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। यावर त्वरित उपाय न केल्यास महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपू असा अजब इशारा भाजपचे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी दिला आहे। अकोला शहरातील नागरिक सध्या डासांच्या प्रचंड उपद्रवामुळे त्रस्त झाले आहेत। रात्री झोपणंही मुश्किल झालं असून नदीपात्र, खदाणी आणि अस्वच्छ परिसरांमुळे डासांची संख्या झपाट्याने वाढत आहे। मोरणा नदीच्या पात्रात वाढलेली जलकुंभी तसेच शहरातील जुन्या खदानींमध्ये साचलेलं पाणी यामुळे डासांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक गिरीश जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेवर थेट हल्लाबोल केला आहे। 4 दिवसात उपाययोजना झाल्या नाही तर मी थेट आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपेल असा इशारा त्यांनी दिला। महापालिका प्रशासन जलकुंभी काढण्याचे काम सुरू करणार असल्याचं सांगत आहे, मात्र तरीही डासांचा त्रास वाढत असल्याचा जोशींचा दावा आहे। माध्यमांशी बोलताना गिरीश जोशी यांनी आपला संताप व्यक्त केला आणि महापालिकेला थेट जबाबदार धरलं। अकोला शहरातून मधोमध मोरणा नदी वाहत असते आणि या मोरणा नदीमध्ये जलकुंभीमुळे डासांचा त्रास दिवसेदिवस वाढत आहे। या संदर्भात महानगरपालिका आयुक्ताला निवेदन दिल्यावर सुद्धा डासांचा त्रास कमी होत नाही, त्यामुळे रोगराई पसरत आहे। अकोला शहरामध्ये जवळपास 4-5 नाळे मोठमोठे आहे आणि जुन्या काळात असलेल्या खदानी, त्यामुळे त्या भागामध्ये खदानीमध्ये जलकुंभीचा विस्तार झालेला आहे। त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे आणि रोगराई पसरत आहे। जर 4 दिवसामध्ये महानगरपालिकेने जर नाही काढली तर आपण आयुक्तांच्या निवासस्थानी जे नागरिक रात्री झोपू शकत नाही त्या सगळ्यांच्या वतीने आयुक्तांच्या निवासस्थानी जाऊन झोपण्याचा अभिनव आंदोलन करू आपण। अकोल्यातील वाढते डास, साचलेली जलकुंभी आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। गिरीश जोशींच्या इशाऱ्यानंतर प्रशासन आता काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।